गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भावना बहिण. काय चालू झालं का नाही आपण? तुम्ही म्हणता असं संगीत ताई तुमची बहीण का सकाळी सकाळी बिर्याणी काढली काय? नाही हो, रात्रीची आहे, गरम करायला लागली. आणि ही आपली लहान बहीण आहे बरं का, मुंबईला असती. तर चला इकडे मस्त असती, भाजी निसून घ्यायला लागली. भाजी निसून घेतली, तिला भाजी करायची होती, तिला म्हणलं भाजी करतो, ती दुसरंच कामाला लागली. म्हणून चला म्हणलं आता मीच करून टाकते भाजी. तर मी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण घेतला थोडा आणि कढीची भाजी मस्तपैकी. आणि हे लेकरं आहे ना माझ्या संग एवढी मस्ती करताय, तुम्हाला काय सांगू भावना बहिण. लेकरं खूपच आगावत, लयच आगावत, लय म्हणजे लय. आणि काय सांगू तुम्हाला, दिवसभर असा धिंगाणा चालतोय आम्हाला आणि झोपायचा सुद्धा टाईम भेटत नाही यार. काय सांगू तुम्हाला, जसे लेकरं आहेत तसे नुसतं धिंगाणा मस्ताना चालू आहे आमच्यावाला. इकडे बघू शकताय तुम्ही, अशी आमची मस्ती चालती. तर कसं वाटतंय? मस्त वाटतंय बरं का. खरी गोष्ट सांगायची म्हणलं तर बहिणीचे लेकराला तुम्हाला कसं वाटतंय? खरी खरी गोष्ट सांगाय मजा येते का नाही? खूप मजा येते आहे की नाही? लहान लेकरं असले किती घरामध्ये एक आनंदाचं वातावरण राहतं आहे की नाही बरं भावना बहिण? तुम्हाला काय वाटतंय? तर इकडे द्यायची माय आता लागली भाकरी करायला. बाजरीच्या भाकरी मस्तपैकी कडक धडक केलेल्या आहेत, ते पण चुलीवर, दुसऱ्या चुलीवर गरम झालं तिथं ऊन झालं, त्याच्यामुळे इकडे आता हे केला. दाजी इकडे लागले सरपण फोडला. दाजी म्हणले थांब मी तुला सरपण फोडून देतो. मी उन्हीची किती माया येते बघा ना. मी म्हणलं कधी फोडून देतं, मला 17-18 घराने सांगते, मला बोलते ना, म्हणजे माझ्या हाताला लागले असं म्हणायला लागले. तर इकडे अशा मस्तपैकी भाकरी झालेल्या आहेत आपल्यावाल्या छानपैकी. इकडं वजडी शिजत आहे कढीची भाजीमध्ये. तर भाजी मी टाकून घेतली छानपैकी अशी, थोडा रस्सा पण केला त्यात खायला. आणि असं दुपारचं आमचं जेवण झालं. लेकरं इकडे लागलेत बदमाशी करायला. आणि दिवसभर असाच जातो आहे की त्याच्यामध्ये व्हिडिओ पण नाही करणं होतं. आमचं धिंगाणा मस्त, पण खरंच खूप छान वाटते बरं का भावना बहिण. खरी गोष्ट सांगायची तुम्हाला पण मजा येते ना. हां, आणि सांगायची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या टायमाला पण आमच्याकडे असं